नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आज आपल्याला साईपासून कसं लोणी बनवून तूप कसं तयार करायचं तर हे दाखवणार आहे. तर पहा, मी 25-30 दिवसाची मी साई एका फायबरच्या जारमध्ये जमा करून ठेवलेली होती फ्रीजमध्ये. तर ती मी आता फ्रीजच्या बाहेर काढून एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 पावशर दही टाकून घेतलेलं आहे. त्याला आता साय आणि दही असं मिक्स करून घेत आहे. असं मिक्स करून त्याला 7 ते 8 तास आपल्याला बाहेर ठेवायचं आहे फ्रीजच्या. तर मग असं फेटायला मस्त लोणी फेटायला येतं. तर आता लोणी फेटायला घेत आहे. तरी त्यामध्ये मी आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं तर मी त्यामध्ये 1 थंडगार पाण्याची बॉटल टाकून घेतलेली आहे आणि हे इलेक्ट्रॉनिक ब्लेंडरनी त्याला फेटत आहे. आपल्याकडे जर हे नसेल अवेलेबल तर तुम्ही रवीनी पण फेटू शकता, मिक्सरच्या भांड्यात पण टाकून ज्यूसच्या फेटू शकता. माझ्याकडे आहे म्हणून मी यानेच फेटलेलं आहे. पटकन होतं, 5 मिनिटात, वेळ लागत नाही जास्त, भांडे घाण होत नाहीत म्हणून. तर हे पहा, मी आता हाताने याला असं मिक्स करून घेत आहे. लोण्याला लोणी वेगळं करून त्यामधलं आता ताक तयार झालेलं आहे ती मी दुसऱ्या पातेल्यात ओतून घेत आहे. तर ताकाचा आपल्याला आता कढी करता येते, मट्टा करता येतो किंवा असं येतं ज्यांना प्यायचं असेल ताक त्यांनी. आता हे दुसऱ्या वेळेचं पाणी टाकून मी याला चुरत आहे असं लोण्याला, म्हणजे असं चुरून ती लोणी वेगळं करून घेत आहे. आता हे पाणी जे निघालेलं आहे ते आपल्याला आता टाकून द्यायचं आहे दुसऱ्या वेळेचं. तर आपल्याला असं 5-6 वेळेस आपल्याला पाणी टाकू धुवून काढायचं. स्वच्छ लोणी तयार गोळा वेगळा करून घ्यायचा, पाणी काढून टाकायचं. आपल्याला तूप कडवताना जास्त वास येत नाही त्या आंबट पाण्याचा वगैरे, बेरी जास्त निघत नाही त्यामुळे. तर हे पहा, मी आता 2-3 वेळेस आहे ते पाणी घेत नाही, ताटात काढून टाकलेलं आहे. दोन तीन तांबे पाणी टाकून असं प्रत्येक स्टेपला करायचं, पाणी टाकून चुरून घ्यायचं. ते पाणी सफेद पाणी निघतंय तोपर्यंत धुवून काढायचं. 4 ते 5 वेळा धुवून घ्यायचं. असं ताटामध्ये धरायचं, म्हणजे लोणी वगैरे खाली पडलं तरी आपल्याला पटकन उचलून घेता येतं. तर हे पहा, लोणी मस्त धुवून झालेलं आहे. आता मी तुळशीची काही पानं घेतलेली आहेत, नागवेलीची पानं घेतलेली आहेत, आपले खायचे पानं जे असतात ते. मी आता गॅस चालू करून घेतलेला आहे. गॅसवर मोठंच असं पातेलं घेतलेलं आहे. लोणी असं कडवताना फेस आल्यासारखं होतं, वरती येतं, म्हणून जरा मोठंच पातेलं घ्यायचं. आणि मी त्या गॅसवर लावलेलं आहे, म्हणजे त्याला फॅनची हवा लागलं की बंद होत नाही, फॅनची हवा लागत नाही. पातेलं चांगलं बसतं, असं हालत डुलत नाही, म्हणून ते ठेवलेलं आहे मी गॅसवर. त्यावर पातेलं ठेवलेलं आहे. आता मस्त लोणी कडवायला ठेवलेलं आहे. तूप करून घ्यायचं आहे आपल्याला. तरी मी ही नागलीची पानं, तुळशीची पानं एका प्लेटमध्ये घेऊन ठेवलेली आहेत धुवून. आता हे लोणी कढायला ठेवलेलं आहे, याला हलवून घेत आहे मी. आता फुल गॅस करून ठेवायचा आणि जवळच थांबायचं, लक्ष द्यायचं त्याला. अधूनमधून 2-3 मिनिटाला असं हलवत राहायचं मोठ्या चमच्यानी. पहा, आता याला आता कलर यायला लागलेला आहे, पिवळसर झालेला आहे, गोल्डन कलर यायला लागलेला आहे. तर मी यामध्ये नागलीची पानं, तुळशीची काही पानं अशी तोडून टाकलेली आहेत. यामुळे काय होतं, तुपाला वास पण छान येतो. तूप खायला असं खमंग चविष्ट लागतं आणि मस्त वास सुटलेला आहे आता तुपाचा कडवताना. अख्खं घरभर वास यायला आहे बाहेरच्या गेटपर्यंत. पहा कसं मस्त कडत आहे. आता कडत आलं की असं थोडं कमी गॅसवर करून ठेवायचं.
आणि गोल्डन कलर आला की आता गॅस बंद करून घ्यायचा. असं थोडं वेळ राहू द्यायचं. गॅस बंद करून घेतल्यानंतर थंड झालं जरा कोमट, ते आपल्या डब्यात ओतून घ्यायचं आता ते तूप. चांगलं आता हे 1-1.5 किलो तूप झालेलं असणार आहे. तर हे पहा मी आता पातेल्याला कपड्याने धरून असं डब्यात ताराची चाळणी ठेवलेली आहे डब्यावर, त्यावर तूप ओतून घेत आहे मी झालेलं तयार. तुम्ही तूप कडवताना काय काय टाकता कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ आलेले पाहायला मिळतील. आता हा 1.25 किलोचा डबा भरलेला आहे. आता हे राहिलेलं तूप मी आणखी दुसऱ्या डब्यामध्ये गाळून घेत आहे. पहा मस्त ब्राऊन कलरची बेरी झालेली आहे. तर तूप एकदम कडकडीत चांगलं कडलेलं आहे तूप. आता हे तूप 6 महिने टिकतं, काही होत नाही याला. एकदम छान कडवलेलं आहे. पहा कसा पिवळसर मस्त कलर आलेला आहे. दीड किलो तूप तयार झालेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पाहत असल्याबद्दल धन्यवाद. खुश राहा, आनंदी राहा. तर हे आपलं 1.5 किलो तूप तयार झालेलं आहे 25-30 दिवसाचं. तर पहा कसा वाटत आहे व्हिडिओ तुपाचा, कमेंट करून सांगा, लाईक शेअर करा. भेटू पुढच्या रेसिपी बरोबर. ओके, बाय बाय.